हा गाईस, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ, अनदर एपिसोड. आपलं छपाईचं काम चालू झालेलं आहे. त्यासोबत आम्ही सगळं जे सामान आणलं होतं प्लंबिंगचं, त्याचं पण गौरवनी काम चालू करून टाकलेलं आहे. तास आणि तुम्हाला मी सांगत होतो लास्ट व्हिडिओमध्ये की आपल्याला बोरिंगनं खूप जास्त त्रास दिला आहे, बरोबर. तर ते आम्ही काल सॉर्ट आऊट केलं पूर्ण बोरिंगचं काम. मी, गौरव, पप्पा वगैरे सर्व जे होते त्यांचे मित्र 2 जण. आणि आता पण पाहून घ्या, गौरव तिच्याच मागं लागलेला आहे. राजू कालपासून या बोरणं एवढं मॅट करणं लावलं. अरे रे रे रे, एक दिवस खाल्ला पूर्ण बोरणं या. आणि आता आम्ही डिसाईड केलं की हे जे बोरिंगचं जेवढंही काम असेल आज निपटूनच टाकू परमनंट. इथचे पाईप वगैरे जे आणले होते छोटे मोठे ते लावून हे फिनिशच करून टाकायचा विचार आहे, बरोबर. हे बघ तरी ना हां तर एवढं वांद्यात काम होते. हे पा हे रिटर्न वाला असते, हा रिटर्न पाणी जात नाही हे होते. आता हे पा असं जर लावलं तर हे पाणी इकडे जात नाही. अच्छा, असं पाहिजे ते सरळ मध्ये लावा लागते एकदम. स्लॅबच पटवलं फक्त मला अंदरच्या रूमचं काढायला लागलं. अंदरच्या रूमचा नाही आता. हे असं सामान घेता घेता बाबा काल प्लंबिंगचं आम्हाला हे म्हणजे माहित नव्हतं. मला 2 पोते भरून नाही असे छोटे छोटे आहे ना. 18-19 मग हे पाईप आणले. हे आपल्याला थोडी माहिती स्टार्टिंग मधून एवढे जास्त लागणार वगैरे चालूच आहे. हो, इलेक्ट्रिकचा अजून एस्टिमेट काढलाय नाही आम्ही. इलेक्ट्रिकचं 3 कट्टे आता चांगलंच उचून लंबाचं काम वाटतं मला. टाकी घ्यायला की ना आपल्याला 1000 लिटर. दरवाजाही घ्यायचा राहिला इथचा आमचा मेन दरवाजा पाहतो ना मी. कारंजाला पाहून घे एवढा शनिवारी जाणार आहो मी. ते इलेक्ट्रिकचं सामान पाहून घेतो. यानं लिस्ट पाठवली तर हा गौरव कामच लय चांगले करते, पण टाईमवर लिस्ट रिप्लाय नाही करून हा व्हॉट्सअपवर येले तुम्ही पुढे जाऊन काम देसाल ना, हा तुम्हाला रिप्लाय बिलकुल नाही करणार. हप्ता लावून टाकणार, कॉलच कर लागेल. बिना गुदगुला जातो तो गुदगुला करायचं काम नाही पडत. पाहून घ्या. बघा कबूतर किती येतात मस्त वरती कावळे. हे CPVC खतरनाक वॉटर निघा आहे. प्लंबरिंगचं आहे. अच्छा, झाला रुपा फायनली. बोरिंगची फिटिंग वगैरे झाली. जे पाईपांना त्रास दिला होता आपल्याला. आता आपलं बोरिंगचं काम झालं आमचं. आता आम्ही बनवणार आहोत लिस्ट गौरवसोबत पुरं इलेक्ट्रिकल वायर काय काय लागणार आहे त्याची. आता हे सगळं वायर जेवढे येणार आहे ते सगळं आपण गौरव लिहून घेऊ. याचा आपण इस्टिमेट काढून घेऊ सगळं दुकानवरून किती काय लागणार आहे. आणि त्यानंतर मग पुढे मेन दाखवतो मी प्लंबिंगचं काय काय सामान आणलं, कारण ते आपण पुरं दाखवलं नाही तुम्हाला एकदम प्रॉपरमध्ये. याचं इस्टिमेट किती आहे ना तरी गौरव पुरं इलेक्ट्रिकल वायर पुऱ्या घराचं आपलं? 30-35 हजार. 30-35 हजार कमीत कमी आहे ना. जास्त पण कमी नाही, जास्त पण कमी. त्या दिवस आपल्याला 18,000 रुपयाचं मटेरियल झालं होतं. 18.5 पर्यंत आलं. स्लॅबचं मटेरियल झालं होतं आपलं 65,000 रुपयाचं. हो, म्हणजे पूर्ण असं 50,000 रुपये पकडून चला. मग हे फक्त तुझे म्हणून 30-35 हजार फक्त इलेक्ट्रिकलच झालं, त्यात बाकी काहीच नाही आलं. नाही आहे ना. नाही, मजुरी नाही, काही नाही, काही नाही. हो ना, ते तर बरोबर आहे. मग काहीच नाही आलं ना बा. मला तर गेट घ्यायला लागते अजून तुमचं सगळं लय सामान बाकी आहे. हो. म्हणजे इतकी बेसिंग आहे ना मोठं. पहिले मला सांगा, इथं खिडकी आली, इथं दिवाल जर असती तर आपण इथं 2-3 बोर्ड आणखी एक्स्ट्रा सोडून दिले असते. तुम्ही जर म्हणता इथं आणखी इथं एक बोर्ड वाढून जाते, त्याचा तो विषय. अच्छा, हो. बरोबर आहे ना. हो, इथे चाललं तर इथे चाललं तिथे बरोबर आहे. मग आपले बेसिंग इथे नाही येतात का या साईडला? हो, अँगलवाला गोटा अँगलवाला बनवा ना तुम्ही. एक काम करू ना, मग बेसिंग इथं बनवा तुम्ही. हा ते म्हणून राहिलो मी. हा, तिथं कसं आहे मग ते आउटपुट सगळं इकडे बाहेर निघेन त्याचा. खालूनच घेऊ फोडून झालं. आणि नळ जे आहे ते आता आपल्याला पहिले आपण प्लंबरिंगच्या पाईपात सोडलेच नव्हते. असा अँगल मारून जरा आपण अँगल मारून देऊ. हा, टाकून देऊ. घेतलं तर मिक्सर लावायचं. इथं आरो लावायला डायरेक्ट इथूनच कनेक्शन होऊन जात. इथं जर बेसिंग घेतलं बाबा या साईडले तर याच्यावर ते आरो येऊन जाते. इथं कसं आहे सगळं हे येऊन जाते आपलं मिक्सर वगैरे लावणं. काढून दे तुम्ही बोरचा
आणि एक टाकीतला. हा हे कोपऱ्यात बरं येऊन जाते मला ते वाटतं. पण आता कसं इथून फोडत नाही लागते ते हे सगळं मागच्या साईडपर्यंत बाथरूम पर्यंत आपलं. हा हो, तेव्हा जमते ते. नाही तर आणि याच्यात मग फ्रीज कुठं होता एक फ्रीज इकडे. देवघर आहे या साईडले देवघर तिथं नाही ना प्लॉग आपल्याला लावायला म्हटलं. म्हणून म्हणून राहिलो तुम्ही फ्रीज साठी तुम्ही मला जागा सांगा मी तर आता आपण डिसाईड करून घ्या जरा बेसिंग इथं येतो म्हटलं हे बरोबर झालं या कोपऱ्यात इथं हे मिक्सरसाठी जागा बरोबर आली प्रॉपर इथं बटा येऊन जाते इथं देवघर पकडलं तर मग आपल्याला मिक्सर कोपऱ्यात नंतर कुठं घ्यायला लागेल या साईडले कधी बोर्ड मी सोडून देतो मग एवढे पैसे सोडले जायचे जरा खाली पैसे निघून जाते मी सोडून देतो. इथं मध्ये कुठं तरी आपण ऍडजस्ट करून टाकू साठी मग मी जागा पकडून काहीतरी कामाला आणलं ना बुवा, इथं रॅका बांधते ना भांडे ठेवायसाठी. हे बघ, इथं आपलं इन्व्हर्टर लागून राहिलं का? बरे या साईडले का बरे बरे इथं इन्व्हर्टरचं मग इथं कुठं प्लग प्लग सोडतो ना मी. अच्छा एक इथं एक प्लग इन्व्हर्टर साठी येणार आहे इन्व्हर्टर हो चांगला आहे त्याच्यावरती काही सामान टाकलं ते कवर होऊन जाते लाईटिंग टाकून तेच म्हणून राहिलो. ते एवढा मोठा सज्जावर जागा आटवण्यापेक्षा जागा कामायची म्हणजे आपल्या इथं आपलं TV त्या फक्त आपल्याला काहीतरी असं करून घ्यायला लागेल इथं पडदा सांगणार आहे तुमचा पुढे चालून मग ठीक आहे आता हॉल रूमचं बाबा इथं टीव्ही हे बा इथं बोर्ड टीव्ही हा इथं एक बोर्ड टीव्ही साठी 2 प्लगचं एक तेवढंच मी बोर्ड तिथं मेन वाला बोर्ड येईल मोठं वाला त्यात 2 पंखे वगैरे ठीक आहे आणि एक इथं इथं मेन वाला बोर्ड इथं मेन आणि त्या खिडकीच्या साईडनं एक तिथं त्या दिवस मग तिथं नाही एक काम करू मग इथं घेतो मी तर म्हणतो या साईडने तिथं घेऊन या साईडने काहून कारण मग इथं जर कूलर वगैरे लावला तर ते जवळ येऊन जाईल कूलर साठी मी जे आहे की मी सिस्टीम करत असतो कशी मागच्या साईडने एक डब्बी काढून सोडून देत असतो त्यातनी डायरेक्ट वायर सोडून देतो 2 डायरेक्ट तिकडे तुम्ही कूलर लावा काही लावा आता आपण खिडकी लावतो का नाही खिडकी उघडी ठेवा लागते त्याच्यापेक्षा आपण काय करत असतो डायरेक्ट बाहेर एक बोर्ड छोटवाला हा चालते एक सोडून टाका आणि एसी साठी जागा कुठे सोडली आपण एसी साठी ते तिथं त्या साईडला एसी साठी जागा त्या कोपऱ्यात चालते इकडे चालते कुठं पण चालते हा कुठेही चालतं समजा इकडून सोडता येते आपल्याला एसी तर इकडून बड्या जमते या साईडला या साईडला ठीक आहे ना हा हे दोन्ही जागा जे बरं वाटलं तुले एसी साठी त्या तुम्ही हिशोबाने. माझ्या हिशोबाने इकडे सोडा या. पण तिकडे कसं आहे तुम्हाला सांगा मी तिकडे शिडी आपलं पायऱ्या आहे एसी जेव्हा चालू असली तेव्हा त्याच्यातून पाणी गळते हा. त्या अंगावर पडायला भेव लागते पायावर इकडून कसं आहे इकडून माणूस पेस बरोबर. मोठा आहे पुढून जाता येते म्हणून इकडे पाणी पडलं तरी काही हरकत नाही हा ते फ्युचरची गोष्ट इथं एसी AC लावतो सोडून देऊ एवढ्यात नाही एसी लागून जाते खाली चालते काही जाऊ झालं ना, नाही. ठीक आहे हॉल ही झालं मग तर सगळं झालं आता आता काही राहिलं नाही ना पण बेल आपली तुम्हाला माहितच आहे कुठला करायचा बेल हा ना बाहेरच्या साईडने बाहेरच्या साईडनं बेल ते बोर्ड लागेल बाहेरच्या साईडनं बेल बी लागेल ठीक आहे ना ठीक आहे चला आणि ते सामान इथंच काढून ठेवला नाही इकडं सामान दाखवून दे इकडं तुम्ही अच्छा हे आहे का कुत्रं पाळलेलं हे आहे नवीन कुत्रं जे पाळलं होतं आपल्या घरात काय लागलं ते मला 2-3 खेप चढचढ जाते मला लागला हा. काय लागलं त्याच्यात काय नाही. ठीक आहे चला कमी थोडं हे काहीतरी इथं झालं छपाईचं काम आपल्या रूमचं हो मिस्त्री इकडे पहा ना यायचा घ्यायचा बा फोटो हे मिस्त्री राहून दे हे नाही मग नाही काम मध्ये हे सामान होतं का रे आपण चिल्लर पाहून घ्या असं सामान लागणार होतं हे आपल्याला माहित नव्हतं लय साऱ्या गोष्टी अशा नवीन नवीन पडल्या तुम्हालाही लक्षात ठेवून द्या कमेंट करा काय काय गोष्टी पण असं एक्सपेक्टेशन होतं की नाही हे आपल्याला काढा लागते हा हे आता काळाचं राहिलं आहे फक्त एवढं या रूमची झाली आहे छपाई हे बा आपल्या रूमची चालू आहे या रूमची छपाई झालेली आहे बळे स्लॅब एकदम प्लेन निघाला चला मग पुढं सामान दाखवलेलं आहे आपण शिळ्या तरी पुन्हा ना तुम्हाला दाखवलं आहे पुरं जरा कमेंट करा जर नवीन तुम्ही असणार आपल्या चॅनलवर जरा माहीत पडू द्या कुणी आपल्या फॅमिलीचे कोण व्हिडिओ पाहत आहे आणि नवीन असणार तर अजून चांगलं कारण मला माहीत पडणार तुम्हाला काय वाटत आहे कसं व्हिडिओ मी शूट करताय ते सर्व सांगा मला कमेंट करून ठीक आहे चल भाई आपली लिस्ट पण बनली आता पुरी इलेक्ट्रिकलची हे आता मी सामान माझा विचार आहे मी जाणार आहे याच वीकमध्ये जाणार नेक्स्टमध्ये युशपसोबत पुरं सामान पण आपण घेऊ
तर यासोबत मी आजच्या व्हिडिओला क्लोज करतो गाईज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेट्ससोबत. आता पण तुम्ही न्यू असता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. चला.